बीड मधल्या आष्टीचे आमदार सुरेश धस आपल्या सोबत आहेत। सुरेश धस, स्वागत तुमचं TV9 मध्ये। नमस्ते। धस, आक्रमकपणे हा मुद्दा तुम्ही लावून धरला। आज राज्यपालांकडे गेलात, सर्वपक्षीय नेत्यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली। तुम्ही पहिल्यांदा धनंजय मुंडे यांचं नाव घेऊन त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आणि त्यानंतर आता धनंजय मुंडे अजित पवारांच्या भेटीसाठी गेलेत। आता आपण पाहतोय तिथे की जवळपास 20 मिनिटं चर्चा सुरू आहे। त्यांची चर्चा किती वेळ होईल काय होईल याच्याशी मला काय घेणं देणं नाही। मी आक्रमकपणे म्हणजे ज्या पद्धतीने हत्या झालेली आहे ती पद्धत अतिशय चुकीची आहे। इतका निर्गुण आणि आपल्या मराठी भाषेच्या शब्दकोशामध्ये जितका वाईटात वाईट शब्द असेल तितक्या वाईट पद्धतीने ही हत्या झालेली। आणि वाल्मिक कराड अँड धनंजय मुंडे साहेब हे दोघं आका अँड आकाचे आका हे दोघे एकमेकांमध्ये एवढे गुंफलेले आहेत की वाल्मिक आणि धनंजय मुंडे हे वेगळे करताच येणार नाही। त्याच्यामुळं आजपर्यंत मी म्हणत नव्हतो, परंतु ज्या माहिती येत आहेत की 14 जूनला कुठं बैठक झाली, 19 जूनला बैठक कुठं झाली, म्हणजे सुरुवात संतोषच्या हत्येची सुरुवात कधी झाली, जून महिन्यामध्ये झाली आणि त्याच्या प्रमुख बैठकीला स्वतः धनंजय मुंडे, सातपुडा त्यांचा बंगला आहे, शासकीय बंगला, शासकीय बंगल्यावर काल मी जे स्टेटमेंट केलेलं आहे की शासकीय बंगल्यावर बैठक झाली। आता पुढं ठीक आहे, तुम्ही टेक्निकली अमक मानताल, मी कोणाला आदेश दिला नाही, मी अमकं केलं नाही। अहो, हे सगळं जे तुमचं साम्राज्य उभा केलंय वाल्मिक कराडांनी हे गेल्या 5 वर्षातलंच आहे ना। कुठेही विचारलं 45 एकर जमीन वाल्मिकांनाची, अमुक ठिकाणी 50 एकर, त्याच्यानंतर वाशी बार्शी तालुक्यामध्ये 45 एकर, सोनपेठ तालुक्यात एका ठिकाणी 45 एकर 50 एकर, सोनपेठ तालुक्यातलं क्रेशर 20 एकर आत्ता रिसेंट घेतलेलं आहे। त्याच्यानंतर शिरसी तालुका माजलगाव, तिकडं सिमरी पारगाव का शिरसी पारगाव आहे, तिथं 45-50 एकर। आत्ता मांजरसुंबा जे आहे, मांजरसुंबा म्हणून गाव आहे आमचे, तिथं 45 एकर दुसऱ्या पत्नीच्या नावावरती जमीन आहे। आता जमिनी कुठं कुठं आहेत तुमच्या? काही काल पुण्यामध्ये मोर्चा होता, त्या हे नाही का मगरपट्टा सिटी, त्याच्या शेजारी नवीन एक कोणती तरी मोठा फ्लॅट आहे, ड्रायव्हरच्या नावावर अख्खा फ्लोअरच बुक आहे, ड्रायव्हरच्या नावावर। हे पैसे कोणाचे? धनंजय मुंडे साहेबांचे पैसे नाहीत तर कोणाचे? आणि बऱ्याचशा प्रॉपर्टीजमध्ये ज्याच्यामध्ये आमच्या इकडच्या ते जैन मल्टीस्टेटची चौकशी चालू आहे, त्याच्या बहुतांशी प्रॉपर्टीजमध्ये धनंजय मुंडे यांच्या सौभाग्यवती आणि वाल्मिकांना कराड यांची संयुक्त नावं बऱ्याच अंशी मला वाटतं बऱ्याच ठिकाणी आहेत। आणि मी तशी ACB कडे सुद्धा चौकशी करणार आहे। राहायला राजीनाम्याचा प्रश्न मागणी करणं, संभाजीराजे हे वंशज आहेत महाराजांचे, महाराजांच्या वंशजांनी चला म्हणल्याच्या नंतर आम्हाला जावं लागेल ना, आणि बीड जिल्ह्याचा प्रश्न येतो। म्हणजे कॉमन आम्ही जी मागणी केलेली आहे त्याच्यामध्ये शिवसेना उबाटा गट आहे, त्याच्यानंतर राष्ट्रवादी पवार साहेबांचा गट आहे, काँग्रेस पक्ष आहे, मेटे साहेबांच्या मिसेस तिथं आल्या, मी स्वतः होतो आणि राजे होते, राष्ट्रवादीच्या खासदार आणि आमदार, बीड जिल्ह्यामध्ये एक खासदार आहेत एक आमदार आहेत तेही होते। आम्ही सर्वांनी मिळून त्या ठिकाणी मागणी केलेली आहे। माझी एकट्याची मागणी नाहीये, संभाजी राजेंची सुद्धा स्वतःची मागणी आहे। राजे आहेत ते, आणि राजे चला म्हणल्याच्या नंतर जाणं आलं। आणि आता तुम्ही ही मागणी केली, तिथे आपण पाहतो त्या मागणीमध्ये राज्यपाल महोदयांकडे आम्ही जे गेलोय, सरकारच्या विरोधात असं कुठंच काही नाहीये, सरकारच्या विरोधात नाहीये किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात नाही। गृह खात्याच्या बाबतीमध्ये एक शब्द त्या ठिकाणी चुकीचा वापरलेला नाही। डिमांड फक्त कॉमन मिनिमम प्रोग्राम म्हणतो ना आपण, हे मागच्या सरकारच्या काळात आला होता, त्याला शब्द दिलं होतं नाव कॉमन मिनिमम प्रोग्राम, तसा आमचा कॉमन मिनिमम प्रोग्राम एकच होता की धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे, आणि कारण ते मंत्री राहिल्याच्या नंतर तिथे जो तपास होणार आहे त्या तपासावरती परिणाम होणार आहे, विपरीत परिणाम होणार आहे।
हे कधी कोणत्या पोलिसला फोन लावू शकतात. आणि बीड जिल्ह्यामध्ये असे अनेक महाभाग पोलीस दलामध्ये आहेत की जे करुणा मुंडे यांना बदनाम करण्यासाठी त्यांच्या गाडीमध्ये साडी नेसून पिस्तूल ठेवला गेला. तुमच्याच व्हिज्युअल तुमच्याकडे असतील तर अजून काढून घ्या तुम्ही. तो जो साडी घातलेला व्यक्ती आहे तो ऐरा कोणी नाहीये, पोलीस दलातला एक पोलीस कर्मचारी आहे आणि तो आता LCB मध्ये आहे. त्याच्या नावासह तक्रार मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे देणार आहे. आणि कालचे जे एक महाभाग कोण मुंडे नावाचे PI पोलीस त्यांना पुण्याला बदली केली. मी मुख्यमंत्र्याकडे जाणार आहे. पुण्याला कशाला, त्याला गडचिरोलीला पाठवा ना, किंवा चंद्रपूरला पाठवा, अहेरीला पाठवा. पुण्याला म्हणलं होतं आहे तर चांगलं झालं. एक ते हे बघा, मेंबर ऑफ पार्लमेंट कोणत्या पक्षाचे येते, बजरंग सोनवणे राष्ट्रवादी. म्हणजे हे मेंबर ऑफ पार्लमेंटची चड्डी काढून टाकील अशा प्रकारची भाषा, चड्डी फिटेल अशा प्रकारची भाषा जर एखाद्या पोलीस अधिकाऱ्याची येत असेल तर हे पोलीस अधिकारी सस्पेंड व्हायला पाहिजे. पण हे कोण आहेत पोलीस, कोण आहे त्यांच्या मागे? म्हणजे तुम्ही म्हणालात की पोलिसांनी महिलेचा वेश धारण करून तशा प्रकारचा पिस्तूल त्यांच्या करुणा मुंडेंच्या नाव आहे ना, माझ्याकडे नाव आहे, ते उद्या पत्र देतो ना CM साहेबांना. कारण तो पोलीस दलात बी राहायला नाही पाहिजे, रिम्यूव्ह फ्रॉम सर्व्हिस झाला पाहिजे. त्याचं नाव आहे माझ्याकडे सगळे, मी पत्र लिहून ठेवलंय. आजचा दिवस थांबा ना, रोज आगे आगे देखो होता है क्या, असं यांचं एका ठिकाणचं नाही हो. हे अति झाले. अति तिथं माती म्हणतात ना ताई, अति तिथं माती, यांची अति झालेले हे यांची आता माती व्हायला सुरुवात झालेली आहे. वाळूमध्ये हे बैठक सुरू आहे, 25 मिनिटं झालेली आहेत. तुम्हाला असं वाटतं की दादा राजीनामा घेतील? मला काय करायचं, माझा भारतीय जनता पार्टी पक्ष आहे, माझे नेते देवेंद्रजी आहेत, माझे नेते देशाचे पंतप्रधान आहेत. आमचं सांगायचं काम आहे की हे जे चाललेलं आहे हे अजितदादा यांनी त्यांना पाठीशी घालतायत कम्प्लिटली. कशासाठी पाठीशी घालताय तुम्ही? काय वाळूचा उपसा करोडो ट्रक मध्ये, करोडो ब्रासमध्ये वाळू उकरली गेली असेल. सोनपेठ, परळी, गंगाखेड एवढ्या पॉकेटमध्ये, माजलगाव, गाड्या कोणाच्या? यांच्याच. हेच आकाचे चुलत भाऊ पाठीशी घालतायत धनंजय. 100% कोण पाठीशी घालतंय? पण आता तुम्हाला वाटतं की तुम्ही मागणी केल्यावर दादा राजीनामा घेतील? आम्हाला करायचं का? आम्ही मागणी केली, दादा राजीनामा घेतील असं मला वाटत नाही. तो त्यांनी घ्यावा का नाही तो त्यांचा प्रश्न आहे. माझा पक्षाचा हे नाहीये. माझी मागणी आहे, प्रामाणिक मागणी आहे की त्यांनी राजीनामा घेतला पाहिजे आणि धनंजय मुंडे साहेबांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे. की हे जे खालचं साम्राज्य आहे त्यांचं इतकं काळकुट्ट साम्राज्य होऊन बसलेलं आहे की त्याच्यातून आता अंधारातून दिवे सापडायला स्वतः धनंजय मुंडेंनाच फिरावं लागणार आहे. जर तुम्ही दादांची दिलगिरी व्यक्त केली त्याच्या आधी तुम्ही दादांना काय म्हणाला होतात ना, आपण पाहूया एकदा ते. तुम्ही काय म्हणालात? अजितदादांच्या बरोबर मी फार काळ काम केलेलं आहे, किमान 10 वर्षापर्यंत. एक नैतिक अधिकार म्हणून माझ्याकडनं अरतुरेचा शब्द जायला नको होता. जरी गेला असला तरी मी त्याच्या बाबतीमध्ये दिलगिरी व्यक्त करतो. आणि दादांना मला वाटतं त्याचा राग येणार नाही. दादांचे दुसरे जे सहकारी आहेत, कारण अजितदादांसाठी सुद्धा डोक्यात दगड वगैरे मी खाल्लेले आहेत, त्या अधिकारवाणीनं माझ्याकडनं तेवढा शब्द गेला असला तरी तो माझा मी परत घेतो. मी दादांची दिलगिरी का व्यक्त केली? हे बघा काय आहे की दादा राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, ते माझे नेते राहिलेले आहेत काही काळा, म्हणजे 10 वर्ष मी त्यांच्या बरोबर बी काम केलंय ना. 2005 ते 2015 पर्यंत मी 5 ते 15 किती झाले तुम्ही सांगा, एक 10-11 वर्ष मी त्यांच्या बरोबर काम केलं. एक अधिकारवाणीनं माझ्याकडनं शब्द गेला कालच्या सभेमध्ये, अरतुरस शब्द बोललो. एवढ्या मोठ्या माणसाला अरतुरस शब्द जाणं हे बरोबर नाही. पण काय मॅडम की कधी कधी थोरल्या भावाला सुद्धा धाकटा भाऊ अरतुर बोलतो नाही का अधिकारवाणीने. तसं तर थोरल्या भावाला अरतुर नाही बोलायला पाहिजे, आवाज बोललं पाहिजे. पण कधी कधी शब्द जातो, तसा शब्द माझ्याकडून गेला. इतर कोणाला काय राग आला, आता परभणीच्या सभेत तर मी क्या हुआ तेरा वादा असं म्हणलं होतं अजितदादांच्यावर. वेगळं भावना काही मनात वाईट नाहीये दादांबद्दल
की बाबा दादा, कारण अजितदादांकडे लोक झुकलेले आहेत. लोक जे पवार साहेबांच्याकडं आजपर्यंत होते, कालच्या निवडणुकीत तसं झालेलं नाहीये. पवार साहेबांच्या पक्षाच्या फक्त 10 जागा निवडून आल्यात. अजितदादांच्या पक्षाच्या महायुतीमध्ये असल्यामुळं त्यांनी भाजपाचं सहकार्य झालं, शिंदे साहेबांचं झालं आणि स्वतः अजितदादांची सुद्धा छबी चांगली गेलेली आहे लोकांमध्ये कालच्या ह्याच्यामध्ये. आणि सगळ्यात महत्वाची छबी म्हणजे देवेंद्रजींची गेली की बाबा या माणसाला जर संधी दिली तर हा महाराष्ट्र चांगला चालू शकेल, ही भावना देवेंद्रजीबद्दल गेली. अजितदादा डिस्टिंग्विश कोणाच्या बाबतीत करायचे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळावाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुतारीवाला. तुतारीला लोकसभेमध्ये चांगले 80% त्यांचा परफॉर्मन्स राहिला, त्याच्यामुळं ते पवार साहेबाचं असं, पवार साहेब तसं. पण आता कालच्या निवडणुकीमध्ये मात्र लोकांनी टर्न बदलला की अजितदादा आता पुढचा आमचा नेता आहे. जो मतदार शरद पवार साहेबाला मानणारा होता तो मतदार ट्रान्सफर झालेला आहे कुणाकडे? अजितदादा. आता तो अजितदादांकडे जो ट्रान्सफर झालेला वोटर आहे तो अजितदादांनी ठेवायचा का गमवायचा हे त्यांच्या हातात आहे. जर गमवायचा असेल तर त्यांनी धनंजय मुंडेंना ॲज इट इज पदावरती ठेवावं. पण जर त्यांना तो मतदार जो पवार साहेबांकडे होता तो ट्रान्सफर त्यांच्याकडे करून घ्यायचा असेल कायमस्वरूपी, कारण काय बघा, पवार साहेबांकडचा सुद्धा वोटर आता विचार करायला लागला की बाबा आता भविष्यातला लीडर कोण आहे आपला? अजितदादा आहे. एवढ्या प्रेमळ भावनेपूर्वी मी बोलून गेलो अजितदादा. आता याच्या उपर मायबाप अधिकार तुमचा आहे, आमचा काय? आम्ही बोलू शकतो. जनतेमधला जो आवाज आहे, पब्लिक मधला जो आवाज आहे तो आवाज हा आहे की माझे व्यक्तिगत धनंजय मुंडे काय दुश्मन नाही आहेत, दुश्मन नाही, परंतु धनंजय मुंडे साहेबांच्या अत्यंत जवळच्या आणि घरातल्या माणसांनी जे कृत्य केलेलं आहे ते कृत्य अतिशय भयावह आहे. आणि ते भयावह कृत्य जोपर्यंत त्याचं चार्जशीट दाखल होत नाही, जोपर्यंत त्याची चौकशी होत नाही, तोपर्यंत नैतिकतेचा एक नैतिकता म्हणून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. तुम्ही असं म्हणता की मी लोकांचा आवाज पोहोचवतो किंवा हा आवाज आम्ही पुढे सरकारपर्यंत पोहोचवतो, पण आता राऊत असं म्हणतात की हा जो तुमचा आवाज आहे हा फडणवीसांचा आवाज आहे. असं थोडेच आहे. फडणवीस साहेबांचा आवाज वगैरे कसं काय म्हणता तुम्ही? माझा आवाज हा लोकांचा आवाज आहे. आणि राऊत साहेब, एक मिनिट ऐका, राऊत साहेब सुद्धा बोलतायत, काँग्रेस पक्ष बोलतोय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बोलतोय, मी सुद्धा जनतेमधून निवडून आलेला आमदार आहे. लोकांच्या मध्ये साधारण काय चाललंय हे आम्ही मांडतो. फडणवीस साहेबांचा आवाज आहे वगैरे असलं काही नाही. तुम्ही काहीतरी, मला तर साहेब बोलले बी नाही काही याच्या बाबतीमध्ये, काहीही साहेब मला बोललेले नाहीत. आणि जर त्यांना मी बोललेलं आवडलं नसतं तर त्यांनी मला थांबा म्हणले असते. पण मग एवढी ही सगळी माहिती तुमच्याकडे येते कुठून? माझ्याकडं काही सोर्सेस आहेत ना आमचे. हे बघा, त्याच गावच्या बाबळीन त्याच गावच्या बोरी आहेत आम्ही. धनंजय मुंडे ज्या तलावाचं पाणी पितात त्याच तलावाचं पाणी आम्ही बी पितो ना. त्याच्यामुळे आम्हाला सगळंच माहिती आहे. आम्हाला कोणाकडनं माहिती घेऊन बोलायची गरज नाही. मी आज नाही, 25 वर्ष आमदार आहे, आता 5वी टर्म आहे माझी. धनंजय मुंडे साहेब हे मला ज्युनियर आहेत. आमदारकीचा हिशोब केला तर मी 99 ला आमदार आहे. धनंजय मुंडे साहेब 2019 ला आहे. 99 to 2019 म्हणजे हे 19 आणि ते 1 वर्ष 2 वर्ष म्हणजे जवळजवळ 21 वर्ष मी त्यांच्या अगोदर आमदार झालेलो आहे. म्हणजे तुमच्याकडे इत्तंभूत सगळी माहिती आहे. इत्तंभूत माहिती आहे, डॉक्युमेंट सह माहिती. आता हे सांगा की सातपुड्यामध्ये काय झालं होतं? सातपुड्यामध्ये काय झालं? अल्ताफ तांबोळी, तो शर्मा, त्याच्यानंतर हा नितीन बिक्कड, वाल्मिक अण्णा आणि धनंजय मुंडे साहेब यांनी. वाल्मिक कराडे होता, वाल्मिक कराडे होते, धनंजय मुंडे सुद्धा होते. धनंजय मुंडे बी, वाल्मिक अण्णा म्हणतो मी त्यांना अजून बी, वाल्मिक अण्णा. आमच्याकडे अण्णा बऱ्याच जणांना म्हणतात, मला सुद्धा अण्णा म्हणतात. बरं, या सातपुड्यावरच्या या बैठकीमध्ये धनंजय मुंडे होते, हा सगळ्यात मोठा आरोप आहे तुमचा. आरोप कशाचा? खरं आहे ना ते. धनंजय मुंडे तिथं होते, त्यांनी 3 सांगितले. ते कर्मचाऱ्यांनी बाहेर गेला, ऊपर बोले तिर्री, ते म्हणले नाही 3 करोड नाही देंगे.
त्या कंपनीचे लोक बोलले असतील ना, आणि हे CDR मध्ये येईल ना. हे बघा, सरकारला गृह खात्याला काही बी जर तपासायचं असलं तर गृह खातं तपासतं. फोन गेलेला, ते कोण काय बोललेलं आहे काय ते सगळंच येईल ना. ते तिथं त्याला नवीन कोणाचं सांगण्याची काहीच आवश्यकता नाही. 3 कोटी मागितले गेले, त्यातले 2 कोटीवर डील ठरली. डील ठरल्याच्या नंतर ही सगळी मंडळी तिथून निघून गेली. त्या 19 तारीख जे म्हणतोय जूनची मी, त्या तारखेचे CDR सापडतील ना यांचे. अल्ताफ तांबळी, मी नावं सांगतो, शर्मा, नितीन बिकड, देन हे नितीन बिकड, वाल्मिक कराड, माननीय धनंजय मुंडे साहेब, त्यांचा मोबाईल तिथंच असेल ना. यांची ज्यावेळेस बैठक झाली असेल त्यावेळेस तिथेच असेल ना. का ते मोबाईल दुसरीकडे ठेवून बैठक करतील का? असं नाही करणार. पण धनंजय मुंडे त्या बैठकीमध्ये होते का मग बंगल्यावर होते? त्यांच्या बंगल्यावर होते आणि बंगल्यावर बैठक झाली त्यांच्या उपस्थितीत. त्या बैठकीमध्ये उपस्थित होते? हो, बैठकीत उपस्थित होते. आणि त्यांच्या समोर ही सगळी डील झाली असं म्हणायचं? मग हे लोक कशाला येतील बंगल्यावर? मग वाल्मिक अण्णाचीच बैठक व्हायची असती. वाल्मिक अण्णाच एकटा जर तुम्ही आरोपी मानताय तर मग ते ओबरायवरती बैठक झाली असती, ट्रायडंट वरती झाली असती. आणखी इकडे कोणतं मोठं हॉटेल आहे? मला एवढे मोठे हॉटेल माहित नाही. दादाजी, हा तुमचा खूप मोठा आरोप आहे की धनंजय मुंडे यांच्यावर तुम्ही थेट खंडणीचा आरोप करताय. अहो, थेट खंडणीचा आरोप नाही, मी जबाबदारीने बोलतोय. अजून काय म्हणायचं ते म्हणा. म्हणजे हे सगळं तुम्ही फडणवीसांना सांगितलं का? कोण नाही, मला हे माहिती आता मिळेल. रिसेंट आगे आगे देखा है क्या म्हणतो ना मी, देखो होता है क्या. आता रिसेंट माहिती पुढे यायला लागली ना. हे कोणत्या तारखेला तिथं होते, काय झालं, नितीन बिकड कोण, काय कोण. आताशी मागणे लोक बाहेर यायला बोलतील आणि मला सांगण्याची काय गरज आहे? मला तर अशी जबाबदारीनं कळलंय, कोणाचा तरी PA CCTV मध्ये सुद्धा अडकलाय आणि तेही आवादा कंपनीकडनं घेताना, अशी सुद्धा माहिती माझ्याकडे आली. कोण PA? कोणाचा तरी PA म्हणतो ना मी. नाही, म्हणजे कोणाचा तरी PA म्हणजे कोणाचा तरी म्हणजे या घटनेशी संबंधित असणारा कोणाचा तरी PA. काल तुम्ही त्या काल तुम्ही नाव घेतलं होतं. आज काल तुम्ही त्या PAचं नाव घेतलं होतं. आज जोशी PA, अजून एक PA आहे त्यांचा, आणखी एक PA, म्हणजे त्यांचा भरपूर PA आहेत त्यांच्याकडे. त्यातला एक PA म्हणजे धनंजय मुंडेंचा PA नाही, आणखी कोणाचा तरी म्हणतो. पण माझा धनंजय मुंडे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी तुम्ही करणार आहात का? मागणी कशाला करेल? ते तपासात येईल ना. तपासात आल्यावरच ऑटोमॅटिक जाईल. इतकी सगळी माहिती तुम्ही या सगळ्यामध्ये दिली. तुम्ही म्हणताय की धनंजय मुंडे त्या मीटिंग मध्ये होते. हा खूप मोठा आरोप आहे तुमच्याकडून केला गेलेला. अहो, जी सत्यता आहे ती मांडली. आरोप तुम्ही म्हणता, चला मी मान्य करते. मी म्हणतो, मी खोटा जर असेल, मी खोटा असेल तर आपली पोलीस यंत्रणा फार स्ट्रॉंग आहे ना. पोलीस तपासतील ना. आता ते तेली साहेब जे आमचे IG, त्यांची नेमणूक केली, ते जातील ना तिकडं. नाहीतर मुंबईची पोलीस पाहिल. मुंबईची पोलीसला जर राज्याचे मुख्यमंत्री म्हणले की ह्या तारखेला ही बैठक झाली का, बघा संपला विषय. राज्याचे मुख्यमंत्री सांगतील ना हे खरं का खोटं. मी लबाड आहे, मी खोटा बोलतो अशी मागणी का नाही करत? गुन्हा दाखल करा अशी मागणी का नाही करत? आज नाही ना, ते तपासात येऊ द्या ना, पाणी द्या ना मला. बरं, त्याच्या तुम्हाला ते पाणी देतील तोपर्यंत आपण पाहूया. तुम्ही काल ज्या बिकडवर आरोप केला, नितीन बिकड, हो, त्याच्यावर आरोप केला तुम्ही की तोही बैठकीमध्ये होता. हो, होता. पण तो म्हणतो, तो फेटाळतो तुमचे आरोप. तो काय म्हणतो ते आपण पाहूया इकडे. साहेबांचं किंवा वाल्मिक अण्णाशी माझा काही कॉन्टॅक्ट म्हणतात, त्यांचा अजिबात माझा कसलाही कॉन्टॅक्ट नाही किंवा त्यांना मी कधी भेटत नाही. त्याच्यानंतर एक वेळेस मी 25 जूनला मी मुंडे साहेबाकडे गेलो होतो. माझं एक पर्सनल काम होतं त्यांच्याकडं. धाराशिवच्या CO फोन करायचा होता. त्या संदर्भात मी त्यांना भेटायला गेलो होतो. त्या संदर्भात भेटून माझ्याकडे व्हिडिओ पण आहे. तो व्हिडिओ पण तुम्ही वाटलं तर माध्यमातून दाखवू शकतो मी तुम्हाला. हा व्हिडिओ आहे, याच्यात आवाज पण स्पष्ट येतो, याच्यामध्ये क्लिअर कट. ह्या माझ्या कामासाठी मी त्यांना भेटायला गेलो होतो. हे बघा, तुम्ही नितीन बिकड यांच्या बाबत मी काय ते काल सांगितलेलं आहे, त्याचे सगळे पुरावे वगैरे मी तुमच्याकडे देतो. मी देण्याची गरज नाही मीडियाला. पोलीस लोक तपासतील ना. आणि तुम्ही कोणाबरोबर आमचं स्टेटमेंट बोलायला होतं, कृपया तुमच्या पाया पडून विनंती, हे लोक कोण आहेत, काय आहेत, त्यांचे कॅरेक्टर काय माहिती आहेत का तुम्हाला?
यांच्याबरोबर आता आम्ही ड्वेल करायचं का? त्याच्यापेक्षा माझी विनंती आहे की तुम्ही जे म्हणताय की धनंजय मुंडे साहेबांना वरती खंडणीचा गुन्हा दाखल व्हावा का, मी म्हणतच नाही ना. तपासामध्ये जर आलं तर येईल ना. मी आज म्हणतोय का धनंजय मुंडे यांचा डायरेक्ट संबंध मर्डरशी आहे, आज नाही मग आता मी पक्का हे म्हणतो की वाल्मिक कराडांचा मात्र 100% 302 मध्ये वाटा आहे. कारण ते वाटा असल्याशिवाय 14 दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली नाही. पोलीस फार पुढे गेले असेल आता. त्यांची 14 दिवसाची PCR संपल्यावर तोपर्यंत बहुतेक या गुन्ह्यामध्ये घेतील त्यांना. पण मग खंडणीचं आणि हत्येचं प्रकरण एकच आहे? एकच आहे, वेगळं कोणतं आहे? यांना तिथून काहीतरी मिळवायचं होतं, त्याला आडवा आला ना संतोष. त्याला आडवा आला म्हणजे त्याच्या गावच्या वॉचमनला मारला म्हणून तो त्याला जीव वाचवायला गेला. जीव वाचायला गेला म्हणजे पर्यायाने ह्यांना त्या रूम ह्याच्यात जाता आलं नाही, कंपनीच्या गेटच्या आत जाता आलं नाही म्हणजे खंडणी वसुलीसाठीच पाठवले होते ना. लवकर या, पैसे द्या, याच्यासाठीच पाठवलेले हे पिलावळ आहे. मग हे पिलावळ आणि त्याचा आका हे एकच आहेत ना. आकाच्या आदेशाशिवाय थोडे झाले. म्हणजे 302 मध्ये आता वाल्मिकांना कराड हे आरोपी व्हायलाच पाहिजे ऑटोमॅटिक. मी म्हणतो म्हणून नाही, यांनीच फोन केला, हॅलो मारा रे, झोडा रे, फोडा रे, असली भाषा आहे त्यांची. तुम्ही म्हणता की आकाचा आका या हे खंडणीच्या बैठकीमध्ये होते, बरोबर? तुम्ही म्हणताय होते. मग खंडणी आणि हत्या हे एकच प्रकरण आहे? एकच आहे. मग तुम्ही म्हणता त्या मोठ्या आकाला जर खंडणीच्या प्रकरणात तुम्ही म्हणता की ते होते, मग हत्येविषयी माहिती नसेल असं वाटतं तुम्हाला? हत्येमध्ये मला नाही वाटत, कारण सगळं काही वसुली वगैरे हेच करायचे. ते माझं मत असं आहे की आता एवढ्या लवकर जबाबदारी, मी पहिल्यांदा सुरुवातीला आकाचं नाव घेत होतो का 302 मध्ये? तुम्ही माझ्या बाईट पाहिल्या असतील ना. आकाचं नाव मी घेत नव्हतो, पण आता मात्र मी कन्फर्म माझं हे झालंय की आका आहे. आणि आकाचं इतक्या लवकर नाव नाही घेणार, थोडं थांबावं लागेल, वेट अँड वॉच करावं लागेल पुढं. इतक्या लवकर त्यांना लगेच आरोपी ठरवणं उचित नाही. परंतु रिझाईन मात्र त्यांनी केला पाहिजे, हे माझं प्रामाणिक मत आहे. आणि त्यांना रिझाईन करायला अजितदादांनी भाग पाडावं असं मला वाटतं. प्रफुल्ल पटेल साहेबांनी भाग पाडावं असं मला वाटतं. सुनील तटकरे साहेबांनी भाग पाडावं असं मला वाटतं. आणि भुजबळ साहेबांनी सुद्धा त्यांना सांगावं की तुम्ही थांबा. अण्णा, मी तुमच्या शेजारचाच आहे, म्हणजे कळमचा आहे मी. संतोष देशमुखांच्या मुलाबाळांना न्याय मिळावा का? तर नक्की मिळावा. मात्र धनंजय मुंडेंबाबत कुठेतरी स्थानिक नेतृत्व म्हणजे सर्वपक्षीय आमदार, त्यामध्ये तुम्ही आहात, संदीप क्षीरसागर असतील, त्यांचे स्वपक्षीय प्रकाशदादा असतील सोळंके, इतकंच नाही तर पलीकडे पंडित असतील. धनंजय मुंडे विरुद्ध सर्वपक्षीय म्हणजे धनंजय मुंडे विरुद्ध बीड जिल्ह्यातील इतर आमदार, हे राजकारण कुठेतरी तयार झाले का बीडमध्ये आता? याच्यात कशाचं राजकारण? काय संबंध आहे राजकारण? राजकारण नंतर खेळत बसू. जीव गेला आमच्या माणसाचा. आणि तुम्ही कळमचे आहेत ना, दैठणा तुमच्या शेजारीच गाव आहे. कुत्र्यासारखा फेकून दिला त्याला. अरे माणूस होता ना तो कुत्र्यासारखा. राजकारण का? राजकारण खेळत बसायला 365 दिवस आहेत, 5 वर्ष ते बघूच आम्ही. पंडित काय आमच्या बरोबर नाहीत, पंडित त्यांच्या बरोबर आहेत सध्या अजूनही. आणि ते मुंदडा बिचारे 3 लहान आहे, छोटे घटकाची माणसं आहेत, ते बोलणार नाहीत. आम्ही बोलणार ना, आम्ही कोणाच्या बापाला पाहणार. परंतु तुम्ही ज्या इराद्याने प्रश्न विचारताय, तुम्हाला नम्रपणे माझी विनंती की तुम्ही संतोष देशमुखची हत्या ज्या पद्धतीने झाली, ज्या प्रकाराने झाली, रिंगण करून मारणं, त्याचा व्हिडिओ कॉल तयार करणं, दुसऱ्याला दाखवणं. व्हिडिओ कॉल दाखवता का एखाद्याच्या माणसाचा? जीव मारले, त्याला जीव गेला त्याचा. थोडे तिडके नाही, 300-350 ठोक्या टाकलेत त्याच्या अंगावर आणि तुमच्याच कळमच्या शेजारी आणून फेकून दिला. अरे एखाद्या कुत्र्याला दगड मारला ना तरी बी आपल्या हार्टमध्ये कधी कधी होतं, अरे चुकून आपण दगड मारला रे. इतकं मारित असतात काय? आणि त्याच्या पत्नीचं काय होणार आहे उद्या? आणि 27,500 ग्रामपंचायत आहेत या राज्यामध्ये. प्रत्येक सरपंचाला त्याच्या डोकळ्यात संतोष देशमुख दिसायला लागला आहे. बरोबर. राजकारण कुठलं? याच्यात काय राजकारण? हा जो व्हिडिओ आहे हा कोणी पाहिला होता? कुठला व्हिडिओ?
तुम्ही जो म्हणता आता ते सीआयडीच्या याच्यात मी काय गृह खात्याचा मालक आहे काय? सीआयडीचे लोकांनी ते ओपन केलं असेल ना, त्याच्यात दिसेल ना. अहो मॅडम, पाणी मागितलं, पाणी. जी गोष्ट ताई तुमच्या समोर बोलायला नाही पाहिजे ती केली गेली त्याच्या तोंडात. तर तुमच्याकडे सगळीच माहिती आहे, तुम्ही असं हे म्हणता. आणि काल तुम्ही ती डायरी दाखवली होती, त्या डायरी लोकांनी सांगितलं ना. अहो इतर लोकांनी सांगितलं, त्याला रिंगण करून मारलं, कोणी ना कोणी पाहिलेलं आहे. पण तुम्ही व्हिडिओचं म्हणाला होतात की आकाने, म्हणजे आका, आता तुम्ही आकाचं नाव घेतलंय. आकाला फोन 100% तो व्हिडिओ कॉल दाखवला गेला. आकाला दाखवला गेलाय का विष्णू चाटेला दाखवला गेलाय हे आता सीआयडी क्लिअर करेल ना. मी कोण? मी काय पोलीस? म्हणजे दाखवला गेला असं दाखवला गेला. याला कसं पद्धतीने मारतोय, हा कसा ओरडतोय, कसा विवळतोय, आयो बयो. आता मारल्यावर तर आईचंच नाव आठवणार, आई. असं मारल्यावर बाप रे म्हणत नाही ना, बाप ए बाप असं नाही म्हणत. मारायला लागल्यावर आई म्हणतो आपण. तसं आई बाई म्हणत होता, तो म्हणत होता, इवळत होता, ए मला मारू नका रे, मी तुमचं कोणाचं नाव सांगत नाही, मला परत तुमचं काही नको. हे सगळं घडलेलं आहे. मी तुमचं कोणाचं नाव घेत नाही बाबा. तुम्हाला कंपनीकडून काय न्यायचं ते न्या, ती कंपनी हलवा माझ्या गावातून, पण मला मारू नका असं म्हणत होता संतोष. तरी बी हे वरून मारत होते. बेझरप रे, बिनझरप. पण आता तुम्ही 6-7 जण आहेत, सगळेजण तुटून माझ्या अंगावर पाडल्यावर मला ऐकणार आहेत का तुम्ही? तुमचा मारच खावा लागेल ना मला. तो मार खाताना विवळत होता, पाया पडत होता. एकाला तरी दया यायला पाहिजे होते. हे कोण लोक आहेत? हे कारखानदारांच्या सुपाऱ्या घेऊन वंजारी समाजाच्या मुकादमांना सुद्धा हे घोले, हे जे मंडळी आहे ना, हे 5-6 लोक, हे विष्णू चाटे वगैरे, यांनी कारखानदारांकडून पैसे घेऊन टक्केवारीच्या हिशोबाने, म्हणजे एखाद्या मुकादमाकडे, साखर मुकादम माहिती ना तुम्हाला, आमच्या साखर कारखान्याला टोळ्या पुरवणारा, टोळी मनुष्यबळ पुरवणारा म्हणजे मुकादम. त्या एखाद्या मुकादमाकडे तुमच्याकडे 20 लाख कारखान्याचे असले, मग कारखान्यांनी काय करायचं? हे सुदर्शन घोले अँड कंपनीला यांना हे करायचे, बोलवायचं, यांच्याकडे 20 लाख अडकलेले, तुम्ही असं करा, तुम्ही ह्यातले 5-6 लाख घ्या, 8 लाख घ्या, 6 लाख घ्या आणि 14 लाख आम्हाला द्या आणि 6 लाख तुम्ही घ्या. ही अशी टोळी आहे. ही जी टोळी, हे जे वंजारी समाजाचं जातीचा पोळका आणतायत, आमका आणतायत, काही नाही, याचा काय उपयोग. मला अनेक वंजारी समाजाच्या लोकांचे फोन आले की हे तर असले लोक आहेत म्हणून, हे ट्रॅक्टर चोरणारे, हे मुलीबाळी, जर कोणाच्याही गरीबाची मुलगी, जरा तुम्ही कळमच्या शेजारी तर माहिती घ्या ना, हे कोणत्या कॅरेक्टरचे लोक आहेत. आणि हे बिक्कडचे, ह्यांच्या बरोबर आमचे बाईट लावता तुम्ही. कोण आहे हा बिक्कड? तुम्ही असं म्हणता की हा व्हिडिओ आकाने पाहिला. 100%. या सगळ्यामध्ये आका कोण? वाल्मिक कराड की मग विष्णू चाटे? आका वाल्मिक कराड. विष्णू चाटे हे प्याद आहे. अच्छा, आका प्याद. आका हे वाल्मिक कराड आणि आकाचे आका म्हणजे धनंजय मुंडे. बरोबर. तुम्ही गेल्या वेळेला असं म्हणाला होता, व्याख्या क्लिअर केली, तुम्ही नावही सांगितली. बरं, चला, तुम्ही असं म्हणालात की आकाच्या, मोठ्या आकाने जर व्हिडिओ पाहिला असेल तर मग जेलवारी नक्की, असं तुम्ही म्हणाला होता. 100%. तुम्हाला असं वाटतं की मोठ्या आकाने? मला नाही वाटत. मला वाटत नाही. माझं हार्ट त्याला सांगत नाही की धनंजय असले त्यांनी, म्हणजे हे बघा, परत माझा आरतुरा येतो. तर लहान असल्यामुळं माझ्याकडनं आरतुरा शब्द येतो, मला माफ करा. परंतु धनंजय मुंडे यांनी तो पाहिला असेल असं मला अजिबात वाटत नाही. पण आकाने मात्र 100% पाहिला असेल आणि चाटेनी पण पाहिलेला आहे. चाटे म्हणत होता 20 मिनिटात आणून देतो, 20 मिनिटात आणून देतो, माणूस आणून देतो असं म्हणत होता. कोण? चाटे. धनंजय देशमुख जो भाऊ आहे ना, त्याचा आणि त्याचा 36 वेळा कॉल रेकॉर्डिंग आहे. 36 वेळा. 36 पैकी 35 वेळा फोन धनंजय देशमुखनी चाटेला लावलेला आहे. आणि चाटे तर वेळेस म्हणतोय 20 मिनिटात भाऊ पाठवतो, 20 मिनिटात भाऊ पाठवतो. आणि 36वा कॉल केला की दैठण्यामध्ये सापडलाय, त्याला पाठवतो. त्याची डेड बॉडीच पाठवली चाटेने, बाकी काहीच पाठवलं. पण मग खंडणी प्रकरणामध्ये तरी धनंजय मुंडे यांचं नाव हे कन्फर्म आहे? चौकशीत आलं तर येईल ना नाव त्यांचं.
चौकशीमध्ये मी जे म्हणलंय 7 बैठक, 7 काय ते संत तुकारामांच्या ग्रंथाचं विमोचन करायला आलते का ज्ञानेश्वरीला अमृतेती ही पैजा जिंके माझी माय मराठी त्याच्या पुस्तकाचं प्रकाशन होतं का? हे आलताप तांबोळी आणि तो शर्मा कशाला आले होते? नेमकं कशाचं प्रकाशन होतं? जून महिन्यात तर काय पाऊस पडेल याचं काय प्रकाशन विकाशन करतात ना? आता कसा पाऊस पडणार आहे असं काही पुस्तकाचं हे होतं का? तसं नाही का होय कोणाचा ऐकला होता म्हणून त्याची माहिती घ्यायला आलते का? तसं काय नव्हतं. पण आज तुम्ही राज्यपालांना भेटलात, मग तुम्ही तिथे राज्यपालांना सांगितलं का की एका मंत्र्याच्या शासकीय बंगल्यावर अशा प्रकारची बैठक झाली आणि खंडणीसाठीची बैठक झाली? सांगितलं ते, पण आम्ही नाही सांगितलं, बाकीच्यांनी सांगितलं ना. मी तिथे काय फार जास्त बोललो नाही. पण तिथे मंत्री धनंजय मुंडे सुद्धा उपस्थित होते, हे तुम्ही सांगितलं का कुठं? राज्यपालांना. राज्यपालांकडे धनंजय मुंडे कसं काय उपस्थित राहते? नाही, धनंजय मुंडे खंडणीसाठीच्या सातपुड्यामधल्या त्या बैठकीमध्ये उपस्थित होते. सातपुडा बंगलाच त्यांचा आहे. बरोबर. त्या बंगल्यावर हे लोकांना कशाला बोलवलं होतं? का भजन कीर्तन हे होतं तुम्ही का? राज्यपालांना सांगितलं का? राज्यपालांना हे तुम्ही माहिती नोंद सगळ्यांनी सांगितलंय ना. मी कशाला एकटा सांगू? सगळ्यांनी सांगितलं. यांचे कारनामे काय काय? वाळूत कारनामे, यांचे राखेत कारनामे, थर्मलच्या स्क्रॅप मध्ये ह्यांचे कारनामे, कोणाचे कशातही. अहो ते 100 अकाउंट सापडलेत वाल्मिक अण्णाचे. 100 अकाउंट. आता मी 5 टर्मचा आमदार आहे, माझं एकच अकाउंट आहे. माझं नाही 100 अकाउंट कशाला लागते? आणि ठराविक काही 40-50 कोणत्या तरी लोकांना, आता मी लोकांना म्हणतोय, लोकांना दर महिन्याला अकाउंटवरून पैसे पाठवत होते. आणि तो जो त्यांचा PA कुलकर्णी, काय नाव त्याचं, निखिल का काय? नितीन कुलकर्णी. नितीन कुलकर्णी, ते आणि माननीय आका हे 17 मोबाईल वापरत होते. 17 मोबाईल कशाला वापरायचे? 17 तुम्ही वापरता का 17 मोबाईल? किंवा ह्याचे मालक जे आहेत TV9 आपलं जे हे ह्याचे मालक जे कोणी असतील ते तर खूप मोठा माणूस असेल ना. मोठा म्हणजे ठीक आहे, मोठाच माणूस असेल. मला वाटतं अदानी अंबानी सुद्धा वापरत नसतील ना. अंबानी साहेबांना विचारायला जाणार मी उद्या परवा, तुम्ही किती मोबाईल वापरतात ते स्वतः. किंवा नीताताईंना जाऊन विचारतो, अंबानी ताईंना. किंवा अंबानी साहेबांचे कोणी PA असतील. आता रतन टाटा साहेब गेले, आदरणीय व्यक्तिमत्व, ऋषितुल्य व्यक्तिमत्व गेलं. रतन टाटांचे चिरंजीव आता त्यांचं काम पाहतायत. रतन टाटाजींच्या चिरंजीवाला सुद्धा जाऊन नतमस्तक होऊन विचारणारे, तुम्ही किती मोबाईल वापरता? आमचे वाल्मिक अण्णा 17 मोबाईल वापरतात. आणि किती 100 अकाउंट? 100 सापडलेत, अजून पडायचे. 100 अकाउंट मध्ये किती पैसे असतील? कितीशे कोटी असतील? मी नाही सांगू शकत. 1000 करोड असतील. बस प्रॉपर्टी जर काढ 1000 करोड म्हणतोय मी. 1000 कोटी असतील. 1000 कोटीच्या प्रॉपर्टी जाईल त्याची वाल्मिक अण्णाची. 1000-1500 बी जाईल भाऊ, मला नाही माहिती. इतकी म्हणल्यावर तर पळून जावं वाटतंय आपल्याला. पण एवढं साम्राज्य आहे वाल्मिक कराडचं. हो आहे. वाल्मिक कराडांचं त्याच्याबरोबर त्यांच्या जोडीला कोण आहे ते पाहावं लागेल. बने चाहे दुश्मन जमाना हमारा असं एक गाणं होतं, दोस्ताना नावाचं चित्रपट. बने चाहे दुश्मन जमाना हमारा, काहीतरी दोस्ताना आहे ना. अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हाचं गाणं आहे ते. मोहम्मद रफी आणि अजून कोणाचं, किशोर कुमार दिसत. तसं हे दोघांचे एकाच नाण्याच्या 2 बाजू येते. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे. वेगळं नाही, एकच. दाखवायला वेगळे. मग एवढी सगळी संपत्ती वाल्मिक कराड एकटा जमवू शकतो? एकट्याची असेल ही वाल्मिक कराडची संपत्ती? यांनी भाड्याने दिलं ना ते मंत्रीपद आणि जिल्ह्याचं. तुम्ही मग अशी एका नाण्याच्या 2 बाजू म्हणाले. एका नाण्याच्या 2च बाजू आहेत. एका नाण्याच्या ह्या 2च बाजू नाहीत, एकच बाजू आहे. कॉइन जो आहे ना शोलेतला, तो शेवटी ओपन होतो ना धर्मेंद्र, आणि तो ज्यावेळेस अमिताभ मरतो त्यावेळेस त्यावेळेस धर्मेंद्रला कळतं की याच्या दोन्ही बाजूनी टेल आहे का हेड आहे काहीतरी. आणि दरवेळेस तो धर्मेंद्रला जिंकवत आलेला असतो, तो स्वतः हारतो. अमिताभ शोले पाहिला का नाही तुम्ही मला नाही माहिती.
नाही पाहिलंय. म्हणजे एका नाण्याची एकच बाजू असं तुम्ही म्हणता. एका दोन नाण्याच्या दोन्ही बाजू ह्याच्यात एकच आहेत. मग ही जी संपत्ती सगळी ही फक्त आकाची की मग मोठ्या आकाची पण म्हणायची? सापडेल ना आका अँड आका ते सगळं सापडेल, पण माहिती तर सगळी तुमच्याकडेच आहे. माझ्याकडे कुठं माहिती राहून तुम्ही माझं काय एखाद्या वेळेस मलाच आरोपी समजता का काय? नाही, मला तर आता शंका यायला लागली आहे की तुमची एखादी खुफिया एजन्सी आहे की काय? नाही, खुफिया बीपीआ एजन्सी नाही, ओपन एअर थिएटर आमची एजन्सी आहे. लोकच येऊन सांगतात हे यांचं असे यांचं असे. आता हजारो लोक पुढे यायला लागले ना मॅडम. कोणी पण येतं, आमच्यावर हा अन्याय केला, आमच्यावर तो अन्याय केला, आमचा हा माणूस मारला, तो माणूस मारला, दाद नाही, फिर्याद नाही. रेकॉर्डवर आलेले गुन्हे खून बरेच हे. या खुनापेक्षा संगीत दिघोळे पासून आता संतोष देशमुख पर्यंत हे 10, 12, 15 हे आहे. परंतु हे उजेडात न आलेले सुद्धा काही खून हे परळी आणि त्या आसपास बरेच झालेले आहे. ते सुद्धा लोक पुढे येतील आता गुन्हे दाखल करायला. जोपर्यंत हे एकदा हे आतमध्ये आले, एकदा ह्यांना मौका लागला की लोकांना त्याचा भरोसा येईल की अरे बाप हे अजूनही मॅनेजमेंट करतायत. आपण एखाद्या माणसाने आपल्याला माहिती दिली, आपण त्याचं नाव घेतलं, XYZ असं म्हणतायत की लगेच त्यांचे 10 माणसं ते XYZ करू. जाऊ दे बाबा कुठं काय, नाहीतर मग आम्हीच आहेत इथं परत, बाहेरचे लोक किती तुम्हाला पुरणार आहेत. अशी भाषा सध्या आकाचे आका आणि त्यांचे सहकारी सध्या करतायत परळीमध्ये. हे चालू आहे. धमक्या देणं, लोकांना गप बसवणं आणि लोकांना पुढं न येऊन देणं. परंतु एकदा का हे 302 मध्ये आले आका, लोक खुल्या दिलाने बाहेर येणार आणि लोक येऊन त्यावेळेस सगळं सांगणार. हे तुम्ही मगाशी परळी पॅटर्न म्हणालात, हे परळी पॅटर्न काय आहे जरा सांगा. भरपूर पॅटर्न आहेत परळीचे. शिक्षणाचा जसा लातूरचा पॅटर्न आहे, परळीचा राख्याचा पॅटर्न घ्यायचा आहे का? परळीचा बोगस विम्याचा पॅटर्न घ्यायचा का तुम्हाला? पॅटर्न विकत घेता का तुम्ही? पेटंट आणि पॅटर्न. पेटंट असतं ना आपलं जागतिक. परळीचा हत्येचा पॅटर्न म्हणाला, हत्येचा पॅटर्न पाहिजे का? तो बी घेऊन टाका. परळीचा वाळूचा काय आहे पण हत्येचा पॅटर्न काय आहे? हळूच म्हणजे तुम्हाला यादी देतो ना मी. संगीत दिघोळे पासून संतोष देशमुख पण किती हत्या झाल्यात तिथं. आणि रघुनाथराव मुंडे साहेब यांची सुद्धा सस्पेन्सिव्ह डेथ आहे तिथं. म्हणजे चांगले माणसं, संजय दौंड साहेबाचे वडील राज्यमंत्री राहिले, कराड आहेत तिकडं, बांगर चांगले, ढाकणे पाथर्डीचे, कोणते ढाकणे खासदार राहिलेले, आमचे खासदार राहिले बबनराव ढाकणे साहेब. ऊसतोडीचं काम. वंजारी समाजामध्ये बी चांगले माणसं नाहीत असं थोडंच. मुंडे साहेब स्वतः चांगले राहिले. मुंडे साहेबाच्या ह्याच्यामध्ये हे नव्हतं. परंतु नंतर ही जी पिढी आहे आणि हे वाल्मिक आका जे आले पुढं, हे तर बहुतीच डेंजर वैस खालास माणसंच खालास का आपण. आता परत हे म्हणतात आता हे पॉवर मध्ये असेच लोक जर राहिले ते आता तरी दुपारून मारलाय संतोष देशमुख. ते दिवस उगतात माणसं मारते. यांच्या बाबतीत नाही बोलल्यावर आणि का नाही बोलायचं? माझ्यासारखा एखादा माणूस पुढे येऊन बोलतो ना, मी बोलणार या बाबतीत, सार्वजनिक ठिकाणी बोलणार, सगळीकडे मीडियावर बोलणार, सगळं बोलणार. तुमच्या बोलण्यावरून असं वाटतं की आकाची पूर्ण दहशत त्या सगळ्या ठिकाणी आहे. मी कोणाच्या दहशतीला घाबरत नाही. आकाच्या नाही ना आकाच्या आकाला नाही. मी कधीच कोणाला घाबरलेलो नाही बरं का. त्यामुळं मला काही कोणाची भीती नाही. जे दहशतीला घाबरत असतील ते बोलत नसतील. मी घाबरत नाही आणि मी कशाला मोजित नाही कोणाला. हा, हे काळं साम्राज्य मगाशी तुम्ही म्हणालात, बीड पुरतच मर्यादित आहे का बीडच्या बाहेर सुद्धा ह्याचे हातपाय पसरलेत? आव्हाडांनी आरोप तसा केलाय की पुणे संभाजीनगर पर्यंत हे सगळं गेलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी गेलं. बरं, हे आता जे आमचे मुख्यमंत्री म्हणालेत ना की मोका लाव, फार वेगवेगळे मोके लावावं लागणार आहेत. म्हणजे परळीच्या स्क्रॅपचा एक मोका, व दाऊदपूर अँड तिथून उचलली जाणारी राख, त्याच्यानंतर डायरेक्ट 624 ऐवजी 155 रुपयांनी उचलली जाणारी राख,
याचा एक सेपरेट मोका, दाऊदपूरचा सेपरेट मोका, वाळूचा सेपरेट मोका, त्याच्यानंतर DPDCचा सेपरेट मोका. काही काही परळीमध्ये डेव्हलपमेंट असं झालंय की नॅशनल हायवेने रोड केलाय, त्याच रोडवर DPDCचे पैसे उचललेत, त्याच रोडवर दलित वस्तीचे पैसे उचललेत, फक्त पैसे उचलले गेले. आणि मग हे एवढ्या जमिनीने हे कोट्यावधी रुपये का नाही जमा होणार यांच्याकडून? एक रस्ता ज्याच्यावर नितीन गडकरी साहेबांनी नॅशनल हायवेने काम केलं, त्याच रस्त्यावर DPDCचा पैसा खर्च होतो, त्याच रस्त्यावर दलित वस्तीचा पैसा खर्च होतो, आणि त्याच रस्त्यावर नाविन्यपूर्ण योजनेचा नाविन्यपूर्ण पैसा खर्च होतो. एवढं जर केल्यावर हे वेगवेगळे मोके लावा लागणार आहेत ना. मुख्यमंत्र्यांना मी दाखवणार आहे की मोका नंबर 1, मोका नंबर 2, मोका नंबर 3, मोका नंबर 4, आणि हे जे साम्राज्य संभाजीनगर पर्यंत गेलं याचं, हे बिक्कडचं साम्राज्य म्हणजे धाराशिवकडं सरकलेलं आहे, त्याचा मोका सेपरेट. असे वेगवेगळे अनेक मोके लावा लागणार, एक मोका लावून नाही जमणार. तुम्ही तुमच्या प्रत्येक भाषणामध्ये वेगवेगळे मुद्दे आणता, वेगवेगळे आरोप करता. म्हणजे आतापर्यंत झालं परभणी, बीड, पुणे या तीनही मोर्चांमध्ये, त्या सभांमध्ये. आणखी एखाद्या मोर्चाला गेल्यावर आणखी नाविन्यपूर्ण योजना मी आणेल. नाविन्यपूर्ण योजना तुम्हाला माहिती आहे का मॅडम? हेड एक सरकारने निर्माण केलेलं हेड आहे पैसे खर्च करण्याचं. तर ते नाविन्यपूर्ण नवीन नवीन देईल ना मी. कारनामेच एक नाहीत ना. हमारे नेता के कारनामे बहुत सारे हैं. त्याच्यामुळे वेगवेगळे आता पुढं कुठंतरी मला बोलवलंय, पैठणला बोलवलंय, जालन्याला बोलवलंय. जिथं जाणं होईल, आता प्रत्येक ठिकाणी जाणं होईल का नाही मला माहिती नाही. धाराशिवला बोलवलंय, बरोबर, वाशिमला बी काही लोकांनी बोलवलंय. या बाबा, जायचं, आपलं बडबड करायची, भाषण हाणायचं, आणि जे खरं आहे ते मांडायचं, चालले पुढच्या गावाला. नक्कीच. जसं तुम्ही असं म्हणता तुमच्याकडे भरपूर पुरावे आहेत किंवा त्या संदर्भात तुम्ही पोलिसांनाही दिलेत, त्यांनाही सांगितलं. वाल्मिक कराडवर अजूनही फक्त आणि फक्त खंडणीचा गुन्हा दाखल आहे. अजून त्याच्यावर कुठलाही हत्येचा गुन्हा दाखल नाही झाला. अजून नाही झालेला. तपास चालू आहे ना. तपास चालू होईल. तपास एक एजन्सी आहे का, आता वेगवेगळ्या एजन्सी मार्फत ते पोलिसांचं तपासणी करून हे करून ते मग ते घेतील ना आत्महत्या. तसं कसं घेत नाही. प्रकरण इतकं मोठं आहे, सिरियस प्रकरण आहे. तुम्ही सातत्याने या सगळ्यावर आरोप करताय. धनंजय मुंडेंची एवढी दहशत आहे? धनंजय मुंडेंची नाही, आकाची दहशत जास्त आहे. तुम्ही म्हणा नाका मोठा. धनंजय मुंडेंची कमी आहे बरं का. पण धनंजय मुंडेंना त्यांनी पूर्णपणे वशीकरण करून घेतलं. वाल्मिक कराड. हा, वाल्मिक कराड म्हणून तसंच. मी मागेच एका मुलाखतीत म्हणलो, धनंजय मुंडेंना मित्रच शिल्लक राहिलेला नाही, त्यांनी ठेवलाच नाही शिल्लक. कुणी? आकाने बरोबर सगळ्याचे काटे काढले. हा जो मेंबर ऑफ पार्लमेंट झाला ना बजरंग सोनवणे, जे आता मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत आमचे, ते आणि धनंजय मुंडे साहेब फार चांगले मित्र होते. या दोघांचं मित्रत्वाचं वाटोळं विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांनीच केलं. आणि तेव्हापासून बजरंग बाप्पा विरोधात गेले. बजरंग बाप्पा सारखा माणूस विरोधात जात नव्हता तर पंकजाताई मुंडे ज्या आहेत त्या लोकसभेला पडतच नव्हत्या, दुसऱ्या कॅन्डिडेटला पडल्या नसते त्या. पण बजरंग सारखा तगडा उमेदवार बाजूला गेला ना, जो यांचाच मित्र होता. अशी छाती फाडली तर ते काय म्हणायचं, छाती नको बाबा, हेच फाटल आता तुमचं माईक. छाती फाडली तर ह्या बाजूला अजितदादा दिसतील, ह्या बाजूला धनंजय मुंडे दिसतील. हे किती दिवसापूर्वीचं स्टेटमेंट आहे बजरंग बाप्पा. त्याची छाती पाडायची गरज नाही पडली, ते आपोआपच गेला विष्णू चाट्यामुळं याच्यामुळं. गेला बी, उभा राहिला, पडला, तपला, तो निवडून आला, आमचं सीट पडलं. आमचं सीट पडलं म्हणून आमच्या पंकजाताईंचा आमच्याबद्दल गैरसमज निर्माण झाला. माझ्याबद्दलच काय झाला मला माहिती नाही झालं. 32,500 लीड दिली मी माझ्या मतदारसंघात, पण पडलो ना आम्ही. पंकजाताईचं सीट पडलं. कोणामुळं पडलं? हे म्हणतात आम्ही 73,000 लीड दिली. अरे तुमच्या तिथे दिली 73,000 लीड, पण 98,000 मतदान बीड तालुक्यात विरोधात गेलं नाही. एकाच तालुक्यात 98,000. जसं मालेगावला घडलंय धुळ्यामध्ये 1,89,000 प्लस होतं आमचं सीट भाजपाचं, आणि एका तालुक्यात 1,94,000 मायनस गेलं एकाच मतदारसंघात त्या मालेगाव मध्ये. तसं बीड तालुका आम्ही तर 73,000 प्लस
32,000 32,500 आम्ही प्लस होतो ना. 73 प्लस 32 किती झाले? 1 2 3 5 काय जे होते 98,000 मायनस एका बीड तालुक्यात. आम्ही बीड तालुका ते कोणाच्या कृपेमुळे? यांच्याचमुळं, यांचे स्टेटमेंट, सगळ्यांचं प्रारब्ध आम्ही ठरवू. धनुभाऊंचं इति धनुभाऊ म्हणजे आमचे सगळ्यांचे प्रारब्ध तुम्हीच ठरवणार. मालक तुम्ही झाले का? काही बी बोलता काय कोणीकडे? आणि या सगळ्या याचा परिणाम असा झाला की लोकसभेला पंकजाताईंचा पराभव झाला. मी आता बोलतो, पंकजाताई ते बोलू शकत नाहीत म्हणून मी बोलतो. कोणामुळे झाला? एकच मिनिट. कोणामुळे झाला पंकजा मुंडेंचा पराभव? ही आका आणि आकाचे आका यांच्या म्हणजे धनंजय मुंडे वागण्यामुळं, हे आकाच्या वागण्यामुळं खालच्या दहशत दादागिरी ह्याचा प्रसार परिणाम झाला ना लोकांमध्ये. अरे हे दादागिरी करते, पार पाठवद्यापर्यंत दादागिरी आली यांची. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की वाल्मिक कराडने पंकजा मुंडेंना हरवलं? 100% हरवलं. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडामुळेच गेला ना ते. बजरंग सोनवणे कोणामुळे बाजूला गेला? चाटे विष्णूला अध्यक्ष करायची गरज काय होती? बजरंग बाप्पाचे पोरीला ग्रामपंचायतला पाडलं, पैसे ह्यांनी दिले. वाल्मिक अण्णाचे पैसे आणि विष्णू चाटे नेऊन द्यायला काँग्रेस पक्षाला पैसे. काँग्रेसचा सरपंच झाला तरी चालेल पण बजरंगची पोरगी झाली नाही पाहिजे, पाडली. बजरंगची मुलगी परत नगर पंचायतला उभा राहील घड्याळ चिन्हावर, यांनीच पाडली. निवडून आलेला कॅन्डिडेट यांचा, त्याला पैसे 50 लाख 1 कोटी द्यायला कोण? वाल्मिक अण्णा. म्हणजे वाल्मिक कराडने पंकजा मुंडेला हरवलं, पण पंकजा मुंडेंचा गैरसमज झाला तुमच्याविषयी? हो, आमच्याविषयी गैरसमज झाला कारण पुढच्या निवडणुकीत त्यांनी त्यांचा कॅन्डिडेट उभा केला माझ्या विरोधात, भीमराव धोंडे. हे कोणी केलं मग सगळं? कोणी? ते आता तुम्ही पंकजाताई ज्यावेळेस गैरसमज कोणी त्यांना विचारा ना, मला काय करायचं. मी माझं स्पष्ट सांगतो, आम्ही प्रामाणिक काम केलं, त्यांनी मात्र आमच्या विरोधात कॅन्डिडेट केला. जाऊ द्या, मला असं वाटतं योग्य वेळ आल्यावर मी सांगेन की काय नेमकं झालं, काय गैरसमज. हे मला असं वाटतं डायव्हर्सिफिकेशन होतंय. तुम्ही फक्त याच्यावरतीच बोला. आका आणि आकाचे आका, आकाचे आकांनी, माझं मत आहे, मी म्हणत नाही ते 302 मध्ये आहेत आत्ता, या 302 मध्ये मी त्यांचं नाव घेत नाही, पण आकाचे आकांनी थोडं गिरेबान में झाके एक वर्षभर तरी बाजूला राहावं. हे सगळं तपास वगैरे पूर्ण होऊन द्यावा, ट्रायल बियल चालून द्यावा, नंतर काय ते. कालचं तुमचं पुण्याचं भाषण ऐकलं, म्हणजे आजपर्यंतचे सुरेश धस आणि या प्रकरणातले सुरेश धस जमीन आसमानचा फरक आहे. काल तुम्ही अत्यंत हृदयद्रावक अशा पद्धतीनं बोललात. बीडमध्ये हमास सारखी स्थिती आहे, बीडमध्ये तालिबान झालाय, तालिबानी प्रवृत्ती निर्माण झाली असं तुम्ही म्हणलात. बीडमधील जनतेला हे माहिती आहे, महाराष्ट्रातील जनतेपर्यंत ते अजून पोहोचलेलं नाहीये. बीडमध्ये काय असं आहे की तुम्ही हमासची तुलना केली आहे, तालिबानची तुलना केली आहे? जाऊन बघून या ना, कळमनुरी आहेत ना तुम्ही. आमचे मी शेजारचे पाहुणे रावळेच मानायचं आपण. सोयरे दायरे पाहुणे रावळे काही म्हणा, सगळे आपण एकत्रच आहोत मराठवाड्यात. माझं म्हणणं आहे की TV9ला एक 5-10 कॅमेरे घेऊन पाठवा ना होते, तर बाहेरचे कॅमेरे पाठवा, जिल्ह्यातले नका पाठवा, बाहेरचे कॅमेरे पाठवा. हे काय 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 चाललंय ना, हे जरा दाखवा ना लोकांना. बीड जिल्ह्यामध्ये हे जे झालंय अतिशय भयावह चित्र, हे चित्र चित्रीकरण करून त्याची माहिती सांगून लोकांना दाखवा, अशी आमची हात जोडून विनंती होती. आता गेल्या 1 तासापासून धनंजय मुंडे आणि दादांची बैठक सुरू आहे. दादांवर दबाव आलेला आहे, धनंजय मुंडे त्यांचा राजीनामा घ्यायचा. तो दादा माहिती हे बघा, अजित दादांचा प्रश्न आहे ना, दादांना कोण सांगणार? दादांना सांगणारे होते साहेब. मला असं वाटतं अजित दादांच्या भोवती काही फार चुकीचं कोंडाळं तयार झाल्यावर दिसतं, जे त्यांना खालची परिस्थिती सांगत नाही, असं एक कोंडाळं मला वाटतं त्यांच्या भोवती गोळा झाल्यावर दिसतं. मी वेळ मागितली, मला मिळते का नाही मला माहिती नाही. अच्छा, म्हणजे तुम्ही अजितदादांना भेटायला हा, उद्याची वेळ मागितली मी. 2 गोष्टीसाठी वेळ मागितली त्यांना. मी भेटायला, माझं व्यक्तिगत काम काही नाही. ज्ञानराधा मल्टीस्टेट, जिजाऊ मल्टीस्टेट, जैन मल्टीस्टेट आणि अजून काही 2-4 मल्टीस्टेट बुडाल्यात मराठवाड्यातल्या. त्याच्यामध्ये 16 लाख लोकांचे पैसे अडकले, लोकांचे 26 लोकांचे मृत्यू झालेत, आत्महत्या केल्यात लोकांनी.
त्याच्या संदर्भात ते म्हणाले होते मला नागपूरला की मी बैठक लावतो, तर त्याच्यासाठी वेळ मिळेल का म्हणून मी एक जाणार आहे आणि हे जे ग्राउंड रियालिटी आहे हे त्यांना सांगणार आहे. याच्या उपर निर्णय घ्यायचा नाही घ्यायचा तो तुम्ही खूप गंभीर आरोप केलाय, म्हणजे धनंजय मुंडेंचा थेट तुम्ही खंडणी प्रकरणामध्ये हात असल्याचा आरोप केलेला आहे. हे तुम्ही दादांना सांगणार का? कारण घेणार तर दादाच राजीनामा, म्हणजे तुम्हाला माहिती तर द्यावी लागेल तुम्हाला दादांनाच. काय सातपुड्याचं सांगणार तुम्ही दादांना? त्यांनी ऐकलं असेल ना कालच, त्यांनी बी माहिती घेतील ना, ते कालच ऐकलं असेल ना अजितदादांनी. नाही पण तुम्ही जाणार आहात भेटायला, तुम्ही सांगणार? हो हो हो, मी भेटायला जाणार, मी सांगणार. तेच काय सांगणार, मी सांगायची गरज नाही. त्यांनी टीव्हीवर तुमच्या ऐकलं असेल ना, ह्याच्यावर याच टीव्हीवर ऐकलं असेल, त्यांच्यापर्यंत गेला असेल, त्यांनी बी काही चौकशी लावली. त्यांना लोकांच्या मध्ये राहायचंय का लोकांकडून त्यांचं म्हणजे वास्तुशांती करून घ्यायची? आम्हाला तरी काय करायचं? तुमची होऊ द्या, आमची नाही. आमचं मुख्यमंत्री पॉझिटिव्ह आहेत. आमच्या मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं, मी कोणालाही सोडणार नाही म्हणलेत का नाही? कोणालाही सोडणार नाही म्हणजे देवेंद्र भाऊ कोणालाच सोडणार नाही, अजिबात सोडणार नाही. पवारांनी एक पत्र पाठवलेलं आहे, तर त्यामध्ये त्यांनी संरक्षणाची मागणी केली आहे. कोणत्या पवारांनी? शरद पवारांनी. कोणाला संरक्षण? शरद पवारांनी फडणवीसांकडे पत्र पाठवले की या सगळ्या प्रकरणामध्ये जे आवाज उठवत आहेत त्यांना संरक्षण देण्यात त्यांना धोका आहे, त्यामुळे त्यांना संरक्षणाची मागणी त्यांनी केली. कुणाला? लोकप्रतिनिधी जे आवाज उठवत आहेत या सगळ्या प्रकरणासंदर्भात. मग तुमच्याविषयी सुद्धा गृह खात्याला वाटलं, आमच्या साहेबांना वाटलं तर देतील. पण तुम्हाला गरज आहे का? म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की? मला वाटत नाही, मला स्वतःला काही गरज आहे. नाही, इतरही जे आहेत तुमच्या बरोबर सगळेच आहेत. धनंजय देशमुख आहेत, त्यांनी तर म्हटलं होतं की त्यांनाही धमक्या आल्या होत्या. कुटुंबाला द्यावे, माझं म्हणणं आहे कुटुंबाला द्यावे आणि मला स्वतःला नाही, बरं का? कुटुंबात. आणि आमचं रामदास नाईक व्हायचं असेल तर होतच असतो, काय त्याला एवढं. त्यांच्या कुटुंबियांना द्यावी. लोकप्रतिनिधी ठीक आहे, काळजी म्हणून त्यांनी त्यांचे बी आव्हाड साहेब बोलतायत, त्यांचे खासदार बोलतायत, तिथले आमदार बोलतायत, त्यांना धमकी आल्या असतील. मला काय कोणाची धमकी बिमकी आली नाही, मला धमकी आली नाही. खोटं नाटक कशाला बोलायचं? आणि बारकाले पोरं सोरं शिव्या गाळ्या करीत असते, सोडून द्यायचं विषय. काय त्याच्यात शिव्या दिल्याने काय भोकं पडतात का? माझ्या आईला शिव्या दिल्या, माझ्या आईच अस्तित्वात नाही, माझी आई वर गेलेली. आता द्या माझ्या आईला शिव्या, त्यांना पटतंय, ज्यांना पटतंय ते देतात शिव्या. ऐकायच्या 2-4 शिव्या, काय फरक पडतो? नाही, यासाठी विचारलं की तुमच्या बीडमध्ये सगळे लहान लहान मुलं सुद्धा बंदुका घेऊन फिरतात. नाही, बंदुका, ये घोडा, कट्टा, क्या क्या होना आपको सब हमारे इधर मिलेगा, आ जाओ तुम्ही. आता या बघायला काय पाहिजे ती सगळे तुम्हाला. तुम्हाला त्याची भीती नाही का वाटत? त्याचे काय भ्यायचे? ज्या दिवशी जायचं त्या दिवशी वर जायचं. गेलं एक दिवस आम्हाला श्रद्धांजली, वा हे गेले चांगले भाषण करीत होते, अमकं करीत होते, एवढं म्हणा आम्हाला, त्याच्यातच खुशी. आमच्या आत्म्याला शांती लाभल वर. नक्कीच धनंजय मुंडे बाहेर येत आहेत. बैठक संपली, जवळपास 1 तास बैठक चाललेली आहे अजित पवार यांच्यासोबत, आणि धनंजय मुंडे आता या बैठकीमधून बाहेर येत आहेत. आपण हे पाहणार आहोत. या सगळ्याकडे आपलं लक्ष असणार आहे. तुमचं तुम्ही लक्ष ठेवा. आता आम्हाला आमची सुट्टी करायची. 1 तास बैठक चाललेली आहे या सगळ्या संदर्भामध्ये. मला असं वाटतं की आपल्याला एकच सांगतो की नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी दादांना आलो. नवीन वर्षाच्या निमित्तानं दादा इथं नव्हते. आज प्रत्यक्ष मंत्री म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी आज दादांकडे आलो. दाजी, तुम्ही सुरुवातीलाच म्हणालात की दादा काही राजीनामा घेणार नाहीत. आता धनंजय मुंडे म्हणतात की मी फक्त शुभेच्छा द्यायला आलो होतो. तुम्हाला असं वाटतं 1 तास लागला त्यांना शुभेच्छा द्यायला? हे बघा, हे सांगायचं एक असतं, अंदर की बात एक असते. आम्हाला माहिती, आम्ही काल परवा राजकारणात नाही आलो. त्यांना शुभेच्छा द्यायला गेलेत, किती वेळ कवटाळून शुभेच्छा देत होते मला तरी काय माहिती. आता ते त्यांच्या दोघांचा प्रश्न आहे, धनुभाऊचा आणि त्यांचा. नाही, पण सद्यस्थितीवर चर्चा माणसाचे राजीनाम्यावर चर्चा झाली नाही असं कळतंय याच्यामध्ये. हे मोठ्या माणसाचे पुतणे दोन्ही बी, आम्ही गरीब माणसं. नाही, पण सद्यस्थितीवर चर्चा झाली, राजीनाम्यावर चर्चा नाही झाली.
मला काय माहिती, नाही झाले असेल तर नका सगळंच करू. तुम्हाला माहिती असतं. अहो नाही झाले तरी काय हरकत नाही. आमचं कुठं काय म्हणणं आहे, अजितदादा यांनी त्यांना मंत्री ठेवावं, आणखी एखादं मंत्रिपद द्यावं, त्यांच्याकडे शिल्लक असेल काय तर त्यातला वित्त व नियोजनपैकी नियोजनचा पाठ त्यांच्याकडे द्यावा किंवा वित्त देऊन टाकावं. आमचं कुठं काय म्हणणं आहे, आम्ही तर त्याच्याबद्दल समाधानी आहोत. असा विचारायचा होता, तुम्ही बीड प्रकरणामध्ये संतोष देशमुख किंवा सरकारी बाजू मांडण्यासाठी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी तुमची एक मागणी आहे. पण माझं असं म्हणणं आहे की उज्ज्वल निकम यांचाही आता भाजपमध्ये पक्षप्रवेश झालेला आहे. उज्ज्वल निकम यांनी लोकसभा निवडणूक उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढली आहे. तर तुम्हाला असं वाटतं का की उज्ज्वल निकम यांनी जर सरकारची बाजू मांडलीत तर बीड प्रकरणात त्या देशमुख कुटुंबाला न्याय मिळेल, किंवा इथं सरकारची बाजू योग्यरित्या मांडली जाईल, किंवा धनंजय मुंडे जे तुम्ही प्रत्येक वेळेला एक प्रश्न विचारा. प्रश्न एवढाच आहे की उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली तर या प्रकरणामध्ये व्यवस्थित निकाल लागू शकतो का? हे पहा, एकतर तुम्ही माहिती ठेवत नाहीत असं मला वाटतं. ज्या वेळेस त्यांचा पराभव झाला उज्ज्वल निकम साहेबांचा, अगदी काही दिवसात माननीय सरकारने त्यांची परत सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्ती केलेली. एक, उज्ज्वल निकम साहेबांसारखा तगडा माणूस असणं ही माझी नाही, त्या कुटुंबियाची सुद्धा भावना आहे, आमच्या जिल्ह्याची भावना आहे. आणि उज्ज्वल निकम साहेब का करणार नाही? कोणत्याही अशा खतरनाक चुकीच्या घटनेमध्ये जिथे कुठे अन्याय झालेला असेल, हे अतिव अन्याय झालाय, अन्यायाची आगळीक झाली. आगळीक शब्द तुम्हाला अजून माहीत नसेल तर ते माहिती करून घ्या. अशा अन्यायाच्या आगळीकीमध्ये उज्ज्वल निकम साहेबांसारखा वकील असला पाहिजे. आणि म्हणून त्यांना स्वतः मुख्यमंत्र्यांनी, मी तर विनंती केली, पण सीएम साहेबांनी सुद्धा विनंती केली, देवेंद्रजींनी विनंती केली. आणि का असू नये, भाजपाचे उमेदवार झाले ते म्हणजे वकिली हा वेगळा विषय आहे, राजकारण हा वेगळा विषय. आणि मुळात आमचा संतोष देशमुख हा भारतीय जनता पार्टीचा तो हे आहे. काय त्या जबाबदारीच्या बाबतीत मी 3-4 बैठका घेतल्या, काही निर्णय घेतले, त्या बाबतीत संक्षिप्त आदरणीय दादांच्या सोबत मी चर्चा केलेली आहे. तुमच्यावर जे आरोप होत आहेत त्यावर अजितदादा अद्याप बोलले नव्हते. सर, तुमच्यावर जे काय आरोप होत आहे, तुमच्या राजीनाम्याची मागणी केली जाते आणि यानंतर अजित पवार अद्याप काही बोलले नाही. तुमची पहिलीच भेट आहे, त्यामुळे या विषयावर कसलीही चर्चा झाली नाही, हे स्पष्ट आणि इमानदारीने मी आपल्या सर्वांच्या समोर सांगतो. जे आरोप केले जात आहेत गंभीर, हे बघा, कुणी काय आरोप करावे हे लोकशाहीमध्ये ज्याला त्याला अधिकार दिलेले आहेत. मी कुणाकुणाचे तोंड धरणार आहे? माझं म्हणणं आहे की जे आरोप करतायत ते ज्या पक्षाचे आहेत त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांना आपण हा प्रश्न विचारावा. माननीय समजा ते महायुतीचे आमदार असतील तर महायुतीमध्ये ते भारतीय जनता पार्टीचे आमदार असतील तर त्यांनी सुद्धा त्याबाबत त्यांच्या पक्षाध्यक्षाला विचारावं, मुख्यमंत्र्याला विचारावं. एसआयटी मधले पण तुमच्या संबंधातले आहेत वाल्मिक करावटांच्या, अशा म्हणून हे करण्यात यावं असं देखील म्हटलं जातं. एक सांगतो, खरं सांगू का मी आज स्पष्टपणाने सांगतो की पोलीस यंत्रणा ज्या विरोधी सर्वच लोकांनी अधिवेशनात मागणी केली होती की अशा पद्धतीची चौकशी नेमली पाहिजे, आदरणीय मुख्यमंत्र्यांनी त्या सर्व चौकशा नेमलेल्या आहेत. त्या तपासामध्ये या ठिकाणी ज्या वेळेस माझ्याकडे संशयाने बघितलं जातं त्यावेळेस मी त्यावर काही बोलणं हे उचित नाही. एक, आणि अतिशय व्यवस्थित तपास त्या ठिकाणी चालू आहे. तर तपास पूर्ण होऊ द्या. तपासानंतर ज्या काही गोष्टी समोर येतील त्या ठिकाणी एसआयटी जी नेमली आहे त्यातले अधिकारी आहेत ज्यांचा संबंध कराड यांच्याशी आहे, त्यांना निलंबित केलंय. बिलकुल नाही. एसआयटी सगळं फेक नेरेटिव्ह आहे. त्या नेरेशनमध्ये विनाकारण मीडिया ट्रायल करून एखाद्या व्यक्तीला किंवा ह्या सगळ्या गोष्टीला, जसं आदरणीय भुजबळ साहेबांनी सांगितलं
माझं म्हणणं सर आदरणीय भुजबळ साहेबांनी सांगितलं, माझं म्हणणं आहे की ट्रायल कोर्टात होऊ द्या, तपास यंत्रणा काम करते. आपणच या ठिकाणी सर्व कराड यांच्याशी ज्यांचे संबंध आहेत त्या अधिकाऱ्यांना निलंबित केलं याच अर्थाने नाही ते मला माहित नाही. यांचे देखील कराड यांचे संबंध आहेत, मग धनंजय मुंडे यांचा देखील राजीनामा द्या अशी मागणी विरोधक करतायत. बरं हे आपल्याला हे पटतं का? या बाबतीमध्ये आपल्याला तरी हे पटतं का? अधिकाऱ्यांना निलंबित केलंय का नाही केलं हे मला माहित नाही, मला अधिकृत माहिती नाही. मी आपल्याला सांगितलं ना की या बाबतीत काहीही चर्चा झाली नाही. फक्त माझ्या विभागाच्या बाबतीत जबाबदारी घेतल्यानंतर माझी दादांची पहिली भेट होती. त्यामुळं खात्याच्या बाबतीत ज्या मी 3 बैठका घेतल्या, त्या बैठकीमध्ये जे जे काही विषय समोर आले ते मी बोललो. थँक्यू. दरजी धनंजय मुंडे जे बोलले ते तुम्हाला पटतं? ते म्हणतात की मीडिया ट्रायल घेत आहेत. कोणता मीडिया ट्रायल? आमचा कोणता चेहरा फार फोटोजेनिक आहे का? कोण मीडिया ट्रायल? त्यांची मीडिया ट्रायल कोणता मीडिया ट्रायल आहे? मीडियाला जे दिसतं ते मीडिया मांडतं. मी 15-20 दिवसापूर्वी मीडियाला माहीत बी नसेल मी कोणत्या गावचा आहे ते. सभागृहामध्ये ज्यावेळेस मी मांडलं त्यावेळेस पासून मला वाटतं तुम्हाला, आणि मी माहिती आहे, थोडा माहिती असेल ना. मीडिया ट्रायल कशाचं? मीडियाला काय पडलं तुमचं उकरायचं? जे तुमचं येतंय मटेरियल ते दाखवायचं काम मीडियाचं आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे हा मीडिया. तुम्ही मीडियाला काय हलक्या बिलक्यात घ्यायला लागले का? मीडिया ट्रायल वगैरे मीडिया ट्रायल नाही, हा ओरिजिनल ट्रायल आहे. ओरिजिनल ट्रायल आहे आणि त्याच्यामध्ये आता एक 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 गोष्टी बाहेर येतील. बरं, एक ब्रेकिंग आहे या संदर्भातली, ती आपण पाहूया. संतोष देशमुखांना मारहाण करतानाचा व्हिडिओ एसआयटीनं रिकव्हर केलेला आहे. आरोपींच्या फोनमध्ये मारहाण करतानाचे व्हिडिओ आता हस्तगत करण्यात आलेले आहेत. व्हिडिओमध्ये आरोपी देशमुखांना मारत होते आणि आनंद लुटत होते असं एसआयटीनं म्हटलेलं आहे. एसआयटीनं हे सगळे व्हिडिओ जे आहेत ते रिकव्हर केलेले आहेत. आरोपींच्या मोबाईलमधून हे व्हिडिओ रिकव्हर करण्यात आलेले आहेत. या आरोपींच्या फोनमध्ये मारहाण करतानाचे हे व्हिडिओ एसआयटीनं रिकव्हर केले. दसजी, मी अगोदरच सांगत होतो आपल्याला की हे असं प्रकरण घडलेलं आहे. हे कोणाला तरी व्हिडिओ करून दाखवलेलं आहे. हे फार हीन आणि अतिशय हीन दर्जाचं प्रकरण आहे. हे रक्त सळसळ करतंय की हे असं कसं काय केलं ह्या लोकांनी. मारलंय ना, तुम्ही गोळी घालून मारला असता तर कोणी एवढं पुढं नसता. अहो त्याच्या तोंडामध्ये लघवी केली, लघुशंका. शुद्ध भाषेत बोलायचं का आम्ही? त्यांनी पाणी मागितलं तर लघवी केली तोंडात. इतक्या चुकीच्या पद्धतीने तुम्ही मारलंय. इतकं भयानक हे प्रकरण आहे. ते आता कोण तुम्हीच ब्रेकिंग दाखवताय ना. ही ब्रेकिंग मी अगोदरच म्हणले ना. हे मी कधी म्हणले? सभागृहात म्हणले. याचे व्हिडिओ करून दाखवण्यात आलेत. 100% दाखवले. अतिशय बेकार पद्धतीची ही टोळी आहे. सुदर्शन घोले, प्रतीक घोले, ते एक आंधळे, हे जे मुलं आहेत हे 21, 22, 23 वर्षाची पोरं आहेत. काही 30 वर्षाचा एकच पोरगा आहे त्यातला. ह्याच्यात यांचे आयुष्य कुठं नेऊन घातले तुम्ही. आणि संतोषला रिंगण करून मारलेले. इतक्या बेकार पद्धतीच्या मारल्याच्या नंतर 12 डिसेंबरला आमच्या जिल्ह्याचे मागचे पालकमंत्री आणि आताचे बाईट देणारे मंत्री काय म्हणतात? सगळ्या जिल्ह्यात असे किडनॅपिंग होते, सगळ्या जिल्ह्यात खून होते, सगळ्या भारत देशात होते, सगळ्या राज्यात होते. हे कोण बोललंय? मी बोललोय का? धनंजय मुंडे साहेब बोलले. म्हणजे बड़े बड़े शहरों में छोटी मोटी बातें होती रहती है. एका वाक्यामुळं RRचा बळी घेतला होता. RR पाटलांना मुंबई सोडून अंजनेला जावं लागलं होतं. धनंजय मुंडेंचं ते स्टेटमेंट दाखवा ना तुम्ही. दाखवा. आहे का तुमच्याकडे? TV9 कडे आहे का शिल्लक? दाखवा ना. आता ब्रेकिंग दाखवत आहे ना, ती ब्रेकिंग दाखवा ना ताई. का दाखवत नाही तू? दाखवा ना ती. म्हणजे दाखवते आपण. त्याच्या आधी आपण ब्रेकिंग दाखवा. माझी विनंती आहे. एसआयटीला आणखी काय काय मिळालं ना? 12 डिसेंबरची त्यांचं स्टेटमेंट दाखवा. आताचे ते म्हणतात ना माझ्या विभागाची माहिती दिली, ह्याच्यावर चर्चा झाली. अरे तुमची चर्चा कशावर हो द्या ना बाबा. आम्हाला काय करायचंय? आम्हाला एवढंच म्हणायचंय की तुम्ही 5-6 महिने ट्रायलचा, जोपर्यंत ट्रायलची भाषा वापरता ना,
ट्रायल होईपर्यंत तुम्ही जा ना पदावरून बाजूला. कशाला पदावर राहता चिटकून? द्या राजीनामा स्वतःहून. अजितदादांना सांगायची पाळी कशाला येऊन देता? तुम्ही स्वतः राजीनामा द्या ना. जर ह्यांचं काय वाटोळ होणार नाही, पटांगण अजित पवारांचं होणार आहे. याचा आम्हाला काय करायचं? अजितदादांच्या बाजूने वळलेले जे लोक आहेत ते सगळे लोक पुन्हा शरद पवार साहेबाकडे जातात, नाहीतर नवीन नेता बघतील. एसआयटीला काय काय मिळालं ते आपण थोडंसं पाहूया. आरोपींच्या मोबाईल मधून जे काही व्हिडिओ रिकव्हर करण्यात आलेत त्यामधून आणखी काय काय आहे ते पाहूया. तर एसआयटीच्या पथकाने कोर्टामध्ये पुरावे सादर केले. त्यामध्ये 41 इंचाचा एक गॅसचा पाईप, ज्याची एक बाजू काळ्या करदोड्याने मूठ बांधलेली आहे. लोखंडी तारेचे 5 प्लस वायर बसवलेली एक गोलाकार अशी मूठ आहे. देशमुखांना मारताना वापरलेला एक लाकडी दांडा आहे. मारहाणीमध्ये वापरलेलं तलवारीसारखं एक शस्त्र आहे, जे तुम्ही म्हणाला होतात पहिल्या याच्यामध्ये. 4 लोखंडी रॉड आणि एक कोयता, हे सगळं सापडलंय एसआयटीला. लोखंडी फायटर आणि धारधार कत्ती. हा, हे काय काय आहे? फायटर आहे तो. फायटरचा मार आहे ना त्याच्यामध्ये. फायटरचा मार आहे. अमानुषपणे, अमानुष हा शब्द सुद्धा कमी पडन हो. तो 1000 नाही तर 2000 वेळा अमानुष लिहावं लागेल, इतकं बेकार प्रकरण आहे. आणि हे आमचे जे एक्स पालकमंत्री आणि आत्ताचे मंत्री आहेत ना, अन्न व नागरी पुरवठा यांच्याकडे दिला. चांगला अन्न व नागरी पुरवठा आहे. हे कशा कशाने मारले तुमच्या लोकांनी बघा ना हे. हा, आणि वरून तुम्ही म्हणतात सगळ्या राज्यात होतं, प्रत्येक जिल्ह्यात. तेवढं दाखवा ना बाईट. ते 12 डिसेंबरची त्यांची बाईट दाखवा. तुम्ही म्हणाल त्यांच्या लोकांनी मग त्यांना मानणार लोकांनी म्हणजे धनंजय मुंडे यांच्या. धनंजय मुंडेंचेच लोक आहेत ना हे सगळे. फोटो यांच्या बरोबर धनंजय मुंडेंचे, वाल्मिक कराडांचे. एक थोडेचे रोज बोलणं झालेलं असेल वाल्मिक कराडांचं आणि ह्यांचं. त्यांचे लोक म्हणजे त्यांचेच लोक आहेत ना हे. त्यांना मानणारे लोक. हत्येची माहिती असणार धनंजय मुंडे. हत्येची माहिती आहे का नाही मला मानता येणार नाही. आता मी कसं त्यांच्यावर आज कसं बोलाल? मी यापूर्वी कधी काय म्हणायचो, आकाचं नाव मी घेणार नाही. मी कालपासून आकाचं नाव घ्यायला लागलो. आकाचा 100% वाटा याच्यात आहे. पण आता आकाच्या आकाबद्दल एवढं लवकर कसा बोलू? मी लवकर नाही बोलू. त्यांचं होऊन जाऊ द्या. त्यांचं झाल्याच्या नंतर बघूया. ही जी काही शस्त्र आणि हे सगळं हे सापडले, या सगळ्यांनी संतोष देशमुखांना मारलंय ना. त्याला कत्तीने मारलंय, फायटरने मारलंय, त्याच्या डोळ्यावर इकडं. हा, फायटर म्हणजे ते फार डेंजर असतं म्हणतात. ते फायटर काय आहे आपल्याला माहित नाही, पण फायटरनी कत्तीने मारलंय. रॉडने 41 इंचाचा आहे ना तो, 41 इंच. परत करदोडा, स्वतःचा करदोडा तोडून बांधलाय आणि त्या करदोड्याला पकडून मारला असेल ना असं. म्हणजे ते लांबच्या लांब हत्यार आहे. काय एवढ्या हाताने मारायची गरज काय होती? त्याच्या डोक्यात एकच ठोका टाकायचा, मारून टाकायचा. तुम्ही हा व्हिडिओ पाहिला? मला कोण दाखवणार? तुम्हाला सांगितलं लोकांनी? नाही, मला लोकांनी सांगितलं. हे मी सभागृहात बोललेलो. याचं व्हिडिओ चित्रीकरण झालेलं आज कोर्टापुढे सादर केलं एसआयटी. मी कधी सांगितलं हे? आमचे पण काही लोक खाली लोक आहेत ना की यांनी मारलेलं आहे, त्यांनी मार. मी थोडं पेतोय, नरड कोरडं पडतंय म्हणून प्यावं लागतं. तुम्ही घ्या. पण मग या सगळ्यांना तुम्ही म्हणता की इतक्या निर्घृणपणे ही हत्या केली, या सगळ्यांना फाशी झाली पाहिजे असं म्हणतात? 100% फाशीवर गेले पाहिजे. फाशीवर गेले पाहिजेत. ह्यांची जामीन नाही झाली पाहिजे आणि ह्यांची राखच बाहेर निघाली पाहिजे. प्रश्न आहे, परळीतल्या राखेचे चटके आणखीन किती दिवस बसणार आहेत? परळीतल्या या राखेचे चटके किती दिवस बसणार आहेत? का फटका बसणार आहे कुणाला? हे आता जर आका अंदर गेले तर हे लवकरच बंद होईल असं मला वाटतं. आका जे आतमध्ये गेलेले आहे ते आताच राहिले तर बरं होईल. नाहीतर हे काही दिवसात महाराष्ट्रात ते वैष्णव का काय ते तसला होऊ नये बाबा. हे कोणता गुंड आहे तिकडं? बिष्णोई सारखंच होईल हो काही दिवसांनी. बिष्णोईचा भाऊ होऊ नये वाल्मिक अण्णा आमचा. नाही पण
वाल्मिकांना सर आता त्याचं प्रकरण समोर आलं, इतक्या दिवसापासून त्या काही त्याचे प्रकरण आम्ही समोर येत असतील, मात्र तिथल्या लोकप्रतिनिधींना माहिती नव्हतं का आतापर्यंत हे प्रकरण समोर आलं म्हणूनच त्याच्यावर चर्चा होते. इतके वर्ष तुम्ही इथं आहेत, मग तुम्हाला प्रश्न विचारतोय, इतके वर्ष त्या ठिकाणी अशा घटना घडत आहेत, मग लोकप्रतिनिधी शांत काय? हे बघा, शांत कोणी नव्हतं. आतापर्यंत जे होतं ते त्यांच्या मतदारसंघापुरतं होतं. मतदारसंघाच्या बाहेर त्यांचं लाभक्षेत्र गेलं नव्हतं किंवा कार्यक्षेत्र वाढलं नव्हतं. आता कार्यबाहुल्य तिथलं संपल्यामुळं यांचं कार्यबाहुल्य पलतीकडेच वाढायला लागलं. तुम्हाला परळीपुरतं सहन केलं, आता सगळ्या मतदारसंघात कोण सहन करेल तुमचं? तुम्ही काय बाप झाले काय जिल्ह्याचे बिन सगळ्या ह्याचे? कुणीकडे बी निघाले तुम्ही काही बी करायला? या लेकराला मारलंय कसं बघा ना, हे हत्यारण हे नाव. दजी, आतापर्यंत 3 मोर्चे झाले, ते 3 मोर्चांमध्ये तुम्ही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली, नाही केली. सरकार ऐकत नाही. म्हणजे तुम्ही नाही केली, पण इतरांनी सगळ्यांनी केली की? सगळ्यांनी मागणी केली. आताही धनंजय मुंडे अजित पवारांना भेटायला गेले, आज केली मागणी, आजही केली, पण मग तुमचं सरकार ऐकत नाही का? अहो, आमच्या सरकारमध्ये मित्र पक्ष आहे ना, ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. अजितदादांनी निर्णय घ्यायचा ना. अजितदादांनी राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांनी पत्र लिहायचं देवेंद्र फडणवीस साहेबांना की हे मंत्री तात्पुरते वगळण्यात यावेत, 1 वर्षभरासाठी, 2 वर्षासाठी. पण मुख्यमंत्री म्हणून किंवा गृहमंत्री म्हणून फडणवीस हा निर्णय घेऊ शकत नाहीत किंवा दादांना सांगू शकत नाही? हो, सगळ्यांचं मैत्रीपूर्ण महायुती आहे ना आमची. महायुतीतला घटक पक्ष त्यांचा आहे. घटक पक्षाने निर्णय घेतल्याशिवाय आम्ही कसं काय हे करणार? म्हणजे घटना गंभीर आहे, तुम्ही केलेले आरोप गंभीर आहेत. तुम्ही म्हणता धनंजय मुंडे खंडणीच्या गटाच्या बैठकीमध्ये होते, खंडणीच्या मागणीच्या बैठकीला होते धनंजय मुंडे होते. बरं, हे जबाबदारीनं बोल, इतकं जबाबदारीने तुम्ही बोलताय, मग तुम्हाला असं वाटत नाही की मुख्यमंत्र्यांनी यामध्ये किंवा गृहमंत्र्यांनी राजीनामा घ्यायला हवा? नाही, मुख्यमंत्र्यांचा संबंधच येत नाही ना. अगोदर कोणाचा संबंध आहे? अजितदादांचा. अजितदादा यांनी निदान धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा असं तरी वाटतं का तुम्हाला? नाही, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा असं मी आताच म्हणणार नाही. हे जे मी अगोदर सांगितलेलं आहे की त्याचं रेकॉर्डिंग झालेलं आहे, चित्रीकरण झालेलं आहे. मी कधी लघुशंकेचा विषय आज बोललो शुद्ध भाषेत लघुशंका वापरतो, शुद्ध भाषेत. आमच्या मराठवाड्याच्या भाषेत फार वेगळं म्हणतात तोंडात, बरं का? तर हे शुद्ध भाषेमध्ये तुम्हाला मी अगोदरच सांगितलं होतं की या मारहाणीचे चित्रीकरण झालेलं आहे आणि हे त्यांच्याच मोबाईलमध्ये सापडले, दुसरीकडे कुठं? मग ते कोणत्या हक्काला? तुम्ही खंडणीच्या बैठकीमध्ये होते म्हणून म्हणते की धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करायला हवा. होईल ना, पुढे तपासात आल्यावर होईल. मी कशाला माझ्या तोंडाने म्हणू? ते तारीख बघतील, त्या तारखेला ते तिथं आहेत का, ते कोण म्हणले तांबोळीला उचलतील. आता तो शुक्ला उचलतील म्हणजे तांबोळीला बोलवतील, शुक्लाला बोलवतील, ह्याला बोलवतील. ते कंपनीचे मालक बी काय छोटे बांटे नाहीत ना, ते फार मोठे माणसं असतील. ते कंपनीचे मालक करोडो रुपयाचं परदेशी इन्व्हेस्टमेंट आणतात, म्हणजे त्यांना पण ओळखीचे आहेत ना. अमित शहा ओळखीचे आहेत, शहा साहेब, त्यांचे मोदी साहेब ओळखीचे असतील, ते तिकडून मी सांगतील ना ह्याच्यात कोणाचं काय आहे कोणाचं काय नाही. म्हणजे अजून पुढे आणखी काही वेगळे मुद्दे येणार, बरेच अजून तुम्ही आणखी काही पुरावे, आणखी काही गोष्टी सांगणार, वेगळे मुद्दे येणार, बडे मुद्दे येणार, अमके येणार, तमके येणार, सगळे. बरोबर. दजी, आपण थोडंसं थांबतोय आता.